कळत नव्हतं. खरंच भारावून गेलो आम्ही. एवढे किल्ले पाहून नंबर द्यायचा म्हणजे खूपच भारावून गेलो. पण त्यातूनही एक दोन तीन आम्ही उत्तेजनार्थ निवडलेले आहे. तर ते पहा. तर आहे मावशी तिसरा आहे तो मावशी मी सिंधुदुर्ग. हा हा. तुम्ही मला किल्ल्यातलं काय काय आवडलं ते पण सांगाल का? म्हणजे मग हो, आम्हाला हो. सांगते. तर सिंधुदुर्ग हा किल्ला आहे बघा. कोलंबस इंडियन मराठी शाळा ह्या मुलांनी 6 मुलांचा सहभाग आहे याच्यामध्ये. तर हा कोण कोण आहे बघा. ऋषील आहे, अन्वी, अनया आणि अद्वैत या सर्व मुलांचा सहभाग आहे. त्यांनी अगदी किल्ल्याची छान माहिती ऋषीलनी छान माहिती सांगितलेली आहे. तर या किल्ल्यामध्ये त्यांनी एका टबमध्ये काऊचा रंग केला आणि तो रंग किल्ल्याची तटबंदी नंतर मंदिरं घरं अशी खूप सुशोभित केलेली आहेत. ते पाहायला मिळालं. जागोजागी मावळे त्यांनी उभे केलेले आहेत. आणि या तर सांगते की हा किल्ला मजबूत बांधकामाविषयी प्रसिद्ध आहे. तर खरोखरच ह्या मुलांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. आणि ऋषील, सई, अन्वी, अनया आणि अद्वैत या यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे मी अगदी मनापासून त्यांचे अभिनंदन करते. आणि असे प्रोत्साहन त्यांना करते की आणखी छान छान तुम्ही किल्ले बनवत राहा असेच. आणि सहभागी व्हा. तुम्ही सहभागी झालात त्यातच हाच तुमचा नंबर आहे खरं तर. ते ठीक आले आहे. तिथे. त्यांना मी स्पॉटलाइट करू का? हो हो चालेल. गौरवीताई. कोलंबस. कोलंबियाना मराठी शाळा. हो, आलेत तुम्ही ते. शाळेची नावं लिहिली ना मुलांनी त्यांच्या व्हिडिओला तर खूप छान होईल म्हणजे आम्हाला स्पॉटलाईट करायला easy जाईल. हॅलो. हा. दुसऱ्या सांगू का? हाय. हॅलो. नमस्कार म्हणलं. नमस्कार. उत्तेजनार्थ तिसरा कर्म. धन्यवाद. धन्यवाद. ओके. छान बनवला किल्ला. छान छान. ती आता ह्याच्यामध्ये नाही, आम्ही आता जस्ट स्विममेट वरून परत आल्यामुळे अजून ह्याच्यात नाही आली ती मूड मध्ये. सॉरी. छान छान बनवलाय. थँक्यू. मस्त बनवलाय अगदी. खूप खूप तुमचं अभिनंदन. आणि धन्यवाद, खूप धन्यवाद. हा हा. आहे अं, बेटा. यानंतर यानंतर दुसरं आहे पहा. प्रतापगड आहे. ABMM मराठी शाळा कॅलिफोर्नियाचा. तर यामध्ये आई मित्र हा आदित्यने त्याच्या आईची मदत घेतलेली आहे. मित्राने मदत केलेली आहे. आणि त्याने गोष्टी रूपामध्ये वर्णन केलेलं आहे पहा. त्याने हा प्रतापगड किल्ला बनवलेला आहे. आणि गोष्टी रूपामध्ये त्याने एवढं छान वर्णन किल्ल्याचं केलेलं आहे ना की हुबेहूब तो प्रसंग माझ्या डोळ्यासमोर सुद्धा उभा राहिला. खरंच तर अगदी आदित्य तुझं कौतुक खूपच करावं तेवढं थोडंच आहे. खूप छान माहिती सांगितली. आणि अफजल खान आणि शिवाजी महाराज यांच्या भेटीचे वर्णन तर एवढं सुंदर केलेलं आहे. त्याने हातवारे करून चेहऱ्यावरचे भाव त्याचे अगदी चोख बघण्यासारखे होते. आणि तो गले त्याची आई सांगते. तो अगोदर म्हणतो आओ गले मिठो तो म्हणत होता. पण आई अरे गले मिलो असं म्हणायचं. परंतु त्यांनी ऐकलं गले मिठोच त्याचं. तर ते खरंच मला फार आवडलं त्याचं अगदी लहानपणाचं बोलणं वगैरे. आणि त्यांनी ते शिवाजी महाराज ते पाठीमागे खंजीर खुपसतो त्याची सुद्धा ऍक्शन एवढी सुंदर केली ना की खरंच तो प्रसंग अगदी माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला. तर मग परत तो म्हणतो कसा नाही शिवाजी महाराजांनी चिलखत घातलं होतं त्यांना काही सुद्धा झालं नाही. आणि त्यांनी उलट वाघनखं आपल्या हातामध्ये लपवली आणि ते अशी घुसवली. ते सुद्धा ऍक्शन करून एवढे सांगितलं ना अगदी खरंच अगदी खूपच त्यावेळेला मला अगदी भारावून गेले मी सुद्धा ते पाहून प्रसंग. आणि पुढे पण त्याने सांगितलं सय्यद बंडा पुढे आला. आणि ते महाराजांना त्यांनी काही सुद्धा होऊ दिले. सय्यद बंडा आलेला पाहून जीवा पुढे आला. आणि जीवानी महाराजांना काही सुद्धा होऊन दिलं नाही. म्हणूनच त्यांनी ते पण सांगितलंय की होता जीवा म्हणून वाचला शिवा. असे सांगताना आदित्य अगदी जोशात हा होता जीवा म्हणून वाचला शिवा असं इतकं सुंदर त्याने छान सांगितलं. तर आदित्य खरंच तुझं खूप खूप कौतुक. आणि इथूनच तुला अगदी तुझी दिष्ट काढते. तुझं अभिनंदन करते. मी आजी म्हणून तुला माया करते हा बेटा. छान केलं. थँक्यू सो मच. मी त्याची आई आहे, श्रेयांश हा, धानोरकरची. गेले मी लोक मला खूप आवडलं. हा, सुंदर तो सुंदर. आता नाही आहे इथे, पण ओके ओके. थँक्यू सो मच. सगळे बोलणं अगदी चेहऱ्यावरचे हावभाव प्रत्यक्ष अगदी खूपच छान वाटलं. छान केलं छान केलं. मस्त थँक्यू मस्त. थँक्यू. ओके.
अभिनंदन तुमचं, अभिनंदन. थँक्यू. अभिनंदन तुमचं. खूपच छान होता किल्ला. म्हणूनच उत्तेजनार्थ आम्ही ही 3 बक्षिसे जाहीर करत आहोत आणि नंतर विजेते येतील. पण मुलांचं पाहून आईंच्या डोळ्यातही पाणी आलं. म्हणजे इतके किल्ले आणि इतके मनापासून अगदी. क्षणांनाही रडवले मुलांनी. हम्म. तर आता पुढचा उत्तेजनार्थ क्रमांक कोणाला मिळाला आहे ते बघूया. हा. तर उत्तेजनार्थ हे सर्वांनी खूपच छान केलेले आहे. हे नंबर आता काढायचे म्हणजे आता तुमच्यासाठी काढायचे. खरं खूप छान किल्ले पाहूनच अगदी कुणाला नंबर द्यावा असा प्रश्न पडला होता आम्हाला. परंतु त्यातूनही प्रयत्न करून हा उत्तेजनार्थ हा पहिला नंबर मायबोली मराठी शाळा या शाळेला दिलेला आहे. त्यांचा सहभाग आहे, 4 जणांनी सहभाग केलेला आहे आणि त्यांनी सिंहगड बनवलेला आहे. तर खरोखर हुबेहूब छानपैकी सिंहगड अगदी बनवलेला आहे आणि त्यांनी माहिती सुद्धा खूप छान दिलेली आहे. 4 जणांचा याच्यामध्ये सहभाग आहे. मानस, सान्वी, मनस्वी आणि मिहिरा या चौघांनी त्याच्यामध्ये सहभागी केलेले आहे. प्रत्येकाने अगदी काम सुद्धा वाटून घेतलेलं आहे. किल्ला करताना दिसत आहे आणि त्यांनी माहिती सुद्धा खूप छान सांगितली. मानसने तर सांगितले किल्ला बनवण्याकरता पुठ्ठा, दगड, माती यांचा उपयोग केलेला आहे. ते प्रत्यक्ष करताना सुद्धा आम्ही पाहिलेले दिसलं. त्यांच्या ते अगदी करताना अगदी मनापासून ती मुलं करत होती. तर सान्वी सांगते, आम्ही कागदाचा लगदा केला, 2 दरवाजे केले. परत एका किल्ल्याचं नाव कल्याण दरवाजा, दुसरा पुणा दरवाजा, असे 2 दरवाजांची नावं सुद्धा सांगितली, रंगवून सांगितली. खूप छान माहिती सांगितली. मनस्वी सांगते, किल्ल्यावर मंदिर आहे तर ते मंदिरं सुद्धा कुठली, ते मंदिरांची नावं सुद्धा दिलेली मंदिरावर. हनुमान मंदिर, अमृतेश्वर आणि कुंडालेश्वर असे 3 मंदिरं त्यांनी उभी केलेली तिथं. अनेक बुरुज दाखवलेले आहेत आणि राजाराम महाराज यांची समाधी आहे. अशा प्रकारे अभ्यास पूर्ण त्यांनी केलेला आहे आणि माहिती सांगताना ते सगळं दिसून आलं आम्हाला. तर मिहिरा सांगते, हा किल्ला शिवाजी महाराज व तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाची माहिती सांगणारा हा किल्ला आहे. म्हणजे त्यांनी किती अभ्यास केलेला आहे त्याच्यावरून सगळं अगदी आम्हाला समजलं आणि खूपच छान अभ्यास पूर्ण हे किल्ले तयार केलेत आणि त्यांना उत्तेजनार्थ दिले. म्हणजे त्यांनी आणखी आणि शिवाय तुमच्या पालकांचं मला अभिनंदन करायचं की तुम्ही त्यांना एवढं प्रोत्साहन देता आणि असं दिलं पाहिजे. आम्ही सुद्धा शाळेत ते सांगतो, पालकांना तुम्ही मुलांना प्रोत्साहन द्या, तुम्ही त्यांना पुढे पुढे जाण्याची संधी द्या आणि त्याप्रमाणे मुलं सुद्धा ऐकतात. हे बघून आम्हाला खूप आनंद वाटला. अगदी खूप छान तुम्ही किल्ले बनवले. तुमच्या सर्वांची माया करते मी आणि खूप छान अभिनंदन तुमचे करते. ओके. धन्यवाद. आजी आजोबांचा आभार. अभिनंदन. धन्यवाद. हा बेटा, धन्यवाद. छान 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 केलं. मस्त आवडला मला, खूपच छान. माहिती. थँक्यू. ओके. चालेल, छान केलं. तर आता आपण निकालाकडे जाऊया. तर निकालामध्ये पहिले 5 किल्ले कोणते आले आहेत तर त्याबद्दल आपण जाणून घेऊया. तर 5वा क्रमांक कोणाला मिळाला हे सांगाल का? ओके. अगोदर सर्व सहभागी विद्यार्थी, मुले, मुली, शिक्षक, पालक झाले त्याबद्दल सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आधी. कारण किल्ल्यामध्ये नंबर यावा या त्या ठिकाणी या अपेक्षेने सर्व सहभागी होतात, परंतु सर्वांचाच नंबर येऊ शकत नाही त्या ठिकाणी. त्यातल्या त्या ठिकाणी क्रमांक 1, 2, 3, 4, 5 असे काढावेच लागतात शिवाय. आता हा नंबर काढताना कॅटेगरी कोणती वापरलेली आहे? एकूण 50 गुण ठेवलेले आहेत आणि 5 प्रकारामध्ये त्या ठिकाणी 10-10 गुण त्या ठिकाणी दिलेले आहेत. तिथं सहभाग हा त्या ठिकाणी पहिला भाग आहे. त्या ठिकाणी सहभागामध्ये एक मुलगा किंवा त्या ठिकाणी अनेक मुलं त्या ठिकाणी सहभागी आहेत, त्यांचे पालक सहभागी आहेत, त्यांचे शिक्षक सहभागी आहेत याचा विचार केला जातो त्या ठिकाणी. टीम वर्क हे त्या ठिकाणी पहिलं त्या ठिकाणी महत्वाचं आहे. दुसरे 10 गुण त्या ठिकाणी कॉमेंट्रीसाठी ठेवलेले, निवेदन. कॉमेंट्री करताना त्या ठिकाणी अतिशय चांगली कॉमेंट्री केली याला सुद्धा त्या ठिकाणी तसं महत्व नाही, प्रत्यक्ष वस्तुस्थितीची कॉमेंट्री केलेली हे सुद्धा त्या ठिकाणी महत्वाचा भाग आहे तिथं.
ऐतिहासिक भाग, भौगोलिक भाग याचं वर्णन करताना कॉमेंट्रीमध्ये त्याचा विचार केला जातो. वापरलेले साहित्य हा तिसरा भाग. त्या किल्ला तयार करण्यासाठी माती वापरली, विटा वापरल्या, दगड वापरले, नाहीतर पुठ्ठा वापरला, त्या ठिकाणी काही लगदा वापरला, हे सुद्धा त्या ठिकाणी त्याचा विचार केला जातो इथं. आणि चौथ्या भागामध्ये 10 गुण जे आहेत ते किल्ल्याचा आकार आणि रचना. किल्ला आकार त्याचा कसा आहे, प्रतापगड किल्ला तिथं दाखवताना, सिंहगड किल्ला दाखवताना किंवा जंजिरा किल्ला दाखवताना त्याचं ऐतिहासिक महत्व जे आहे ते दाखवलं पाहिजे तिथे. जंजिरा किल्ल्याला 52 बुरुज आहेत, हे बुरुज त्या ठिकाणी प्रत्यक्षात तिथं दाखवलेले आहेत का याचाही विचार केला जातो. आणि इतर माहिती आणखी काय सांगितलेले, ऐतिहासिक, भौगोलिक, त्या ठिकाणी तिथलं वातावरण, त्या ठिकाणी शिवाजी महाराजांची परिस्थिती कशी होती हे जर सांगितले असेल तर त्यालाही त्या ठिकाणी असे 50 पैकी गुण दिले जातात आणि त्यातून क्रमांक काढलेला आहे तिथं. आता 5 क्रमांक जे काढलेले आहेत त्यांचे नावं त्या ठिकाणी मी सांगतो. त्या ठिकाणी 5वा क्रमांक आलेला आहे, शाळेचे नाव आहे CSA लिंकन अँड पार्क साइड एलिमेंटरी स्कूल. या शाळेचा 5वा क्रमांक आलेला आहे. 30 गुण त्यांना मिळालेले आहेत 50 पैकी. आणि किल्ल्याचे नाव आहे लाल किल्ला. अद्वित शिरवाडकर आणि ओजस या दोघांची नावं त्या ठिकाणी आहे किल्ल्यामध्ये. आता हा किल्ला त्या ठिकाणी शिवाजी महाराजांशी संबंधित नाही, मुघलकालीन किल्ला आहे. महाराष्ट्राच्या बाहेर दिल्ली येथे ठिकाणी हा किल्ला आहे. तरी सुद्धा हा किल्ला त्या ठिकाणी 5व्या क्रमांकासाठी निवडला, कारण हा राष्ट्रीय किल्ला आहे. लाल किल्ला त्या ठिकाणी यासाठी त्याचा विचार केला आहे. अद्वित आणि ओजस यांनी लाल किल्ल्याची उत्तम माहिती सांगितली आहे. लाल किल्ल्यासाठी राजस्थानमध्ये लाल दगड वापरला म्हणून लाल किल्ला असे नाव पडले. यमुना नदीच्या तीरावर 254 एकरमध्ये हा किल्ला असून नदीच्या बाजूने 18 मीटर आणि शहराच्या बाजूने 33 मीटर उंच आहे. या किल्ल्याला लाहोरी गेट, दिल्ली गेट असे 2 प्रवेशद्वार आहेत. हा किल्ला मुघल बादशाह शहाजहान याने 1638 मध्ये बांधला. या ठिकाणी त्याचं वर्णन खूप छान केलेलं. ऐतिहासिक वारसा म्हणून या किल्ल्याची निवड केली आणि 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी रोजी भाषण करतात इत्यादीची माहिती छान सांगितली. या किल्ल्याचे प्रतिनिधी अद्वित व ओजस साहित्य वापरले याची माहिती नाही त्या ठिकाणी, म्हणून याचा 5वा क्रमांक त्या ठिकाणी दिलेला आहे. तिथं अद्वित आणि ओजस या दोघांचंही अभिनंदन खूप खूप त्या ठिकाणी. आता चौथा क्रमांक कनेक्टिकट मराठी शाळा. या शाळेला सिद्धेश अनिल पाटील आणि अर्जुन निलेश ढोले या दोघांना मिळालेलं आहे. किल्ल्याचे नाव आहे जंजिरा. या दोघांनी त्या ठिकाणी छान किल्ला केलेला आहे. जंजिरा किल्ला छान केलेला असून त्याची मातीची चित्रे उपलब्ध नसल्यामुळे पुठ्ठा, कार्डबोर्ड यापासून चित्रे तयार करून लावलेली होती. शेतकरी तलाव, कलाल बांगडी तोफ, चावरी तोफ, गोड्या पाण्याचा तलाव इत्यादी चित्रे कार्डबोर्डचा वापर करून हुबेहूब दाखवलेली होती. मावळे दाखवले होते, शिवाजीचा वाडा दाखवला होता, शाळा दाखवलेली, मंदिर दाखवले आहे, घरे दाखवलेली आहेत. कलात्मकतेने याचा वापर केलेला आहे. सिद्धेश व अर्जुन यांनी निवेदनही छान केलं आहे. रायगड जिल्ह्यात पश्चिम किनारपट्टीवर हा किल्ला अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर आहे. हे पाण्याने वेढलेले बेट आहे. हा किल्ला बांधण्यास 22 वर्षे लागली. हा सागरी किल्ल्याची तटबंदी अतिशय मजबूत असल्यामुळे शेवटपर्यंत अजिंक्य राहिला. जंजिरा किल्ल्याचा पूर्व इतिहास दोघांनी खूप छान सांगितला, अभ्यास पूर्ण सांगितला ठिकाणी. या संघाचं अभिनंदन, सिद्धेश आणि अर्जुन यांचं पुनश्च अभिनंदन 4था क्रमांक आल्याबद्दल. आता 3य क्रमांक
तृतीय क्रमांक शिकागो मराठी शाळा, या शाळेने शिवनेरी किल्ला तयार केलेला आहे. हा किल्ला तयार करण्यासाठी विधी पवार, अश्विनी नाडेकर यांचा सहभाग आहे. दोघींनी अतिशय छान प्रकारे हा किल्ला केलेला असून किल्ला आखीव व रेखीव बनवलेला आहे. किल्ल्याला 7 दरवाजे दाखवलेले आहेत. धान्य साठवण्याचा अंबरखाना, शिवाई देवीचे मंदिर, पाण्याची बदामी टाकी, गंगा जमुना टाकी, कडेलोटचे ठिकाण, किल्ल्याला पूर्ण तटबंदी व बुरुज दाखवले आहेत. त्यामुळे किल्ल्याचे पूर्ण ऐतिहासिक स्थळांचा वापर खूप छान दाखवलेला आहे. विधी व अश्विनी यांनी किल्ल्याची माहिती छान प्रकारे निवेदन केली आहे. शिवाजी महाराजांचा जन्म, आईचे नाव, वडिलांचे नाव, जिजाबाईच्या सुसंस्कारात व शिक्षणात शिवाजी महाराजांचे बालपण गेले इत्यादी माहिती चांगल्या प्रकारे कथन केली. शेवटी दोघींनी शिवाजी महाराजांचा पाळणा ओवीबद्ध रूपाने छान म्हटला. आणि हा एक मिनिट मी बोलते. हे ओवी म्हणताना ना खरोखर मुलींना तुमचं खूप खूप अगदी तुमची दृष्ट काढते मी इथं सांगायला. छान ओवी त्या ठिकाणी दोघींनी म्हटलेले आहे. त्यामुळे दोघींचं अभिनंदन. तिला 3रा क्रमांक मिळाला, 33 गुण मिळालेले आहेत 50 पैकी. धन्यवाद त्यासाठी. त्यानंतर द्वितीय क्रमांक पिट्सबर्ग मराठी शाळा, या शाळेला 50 पैकी 34 गुण मिळालेले असून किल्ल्याचे नाव आहे सिंधुदुर्ग. सारिका देशमाने आणि तिचा पण मित्र त्या ठिकाणी, या दोघांचा सहभाग आहे. सिंधुदुर्ग किल्ला हा का बनवला व कसा बनवला याची माहिती या दोघांनी खूपच छान सांगितलेली आहे. पुठ्ठा व माती यापासून सिंधुदुर्ग किल्ला बनवला. पुठ्ठ्याची घरे, विहीर, मंदिर बनवलेले आहेत. खूपच छान मांडणी केलेली आहे. मालवण जवळ शिवाजी महाराजांना खोरटे बेट आढळले. त्या बेटावर सागरी किल्ला बांधता येईल हे म्हणून शिवाजी महाराजांनी बांधकामाचे आदेश दिले. 1664 मध्ये हे आदेश दिले. क्षेत्रफळ 48 एकर. शिवाजी महाराज औरंगजेबाकडे आग्र्याला नजर कैदेत होते तरी सुद्धा या किल्ल्याचे बांधकाम चालू होते हे आवर्जून या दोघांनी सांगितलं आहे. किल्ला बांधण्याचे 3 उद्देश म्हणजे विदेशी व्यापार थांबवणे, सागरी मार्गावरील शत्रूंचे हल्ले थांबवणे, साम्राज्याचा विस्तार करणे, हे खूप चांगल्या प्रकारे समजावून सांगितले आहे. सिंधुदुर्गला संरक्षण म्हणून बाजूला पद्मदुर्ग, सत्यकोट, राजकोट हे 3 किल्ले भोवताली बांधले. त्यामुळे सिंधुदुर्ग शेवटपर्यंत अजिंक्य राहिला हे त्या दोघांनी पटवून दिले. किल्ल्याला भक्कम तटबंदी असून 30 फूट उंच आणि 12 फूट रुंद, शिवाय 52 बुरुज दाखवले आहेत. पोलादी तोफा इत्यादीचे वर्णन प्रत्यक्ष केलेल्या किल्ल्यावर आवर्जून दाखवले आहे. किल्ल्याच्या बाहेर खारट पाणी, परंतु आतमध्ये दूधबाव, दहीबाव, साखरबाव या गोड पाण्याचा विहिरी आहे. सहभागी विद्यार्थ्यांनी खूपच छान किल्ला बनवून निवेदन ओघळत्या भाषेत केलेले आहे. त्यामुळं या पिट्सबर्ग मराठी शाळा आणि त्या सारिका आणि त्यानंतर या दोघांचं खूप खूप अभिनंदन. 50 पैकी 34 गुण मिळालेले आहेत. आता यानंतर प्रथम क्रमांक. सगळेजण वाट बघतात प्रथम क्रमांकाची. आणि आतापर्यंत जेवढे प्रथम नंबर क्रमांक अल्बानी महाराष्ट्र मंडल, या शाळेला 50 पैकी 35 गुण मिळालेले आहेत. किल्ल्याचे नाव आहे राजगड. सहभाग याच्यामध्ये शिक्षक आणि विद्यार्थी आहेत, मुले आहेत. प्रथम क्रमांक देण्याचे कारण म्हणजे सर्व मुले कृती करताना दिसून आले. मुलांच्या चेहऱ्यावर आनंद खूपच ओसंडून वाहत आहे. किल्ल्यावर चित्रांची मांडणी खूप चांगली केलेली आहे. राजगड किल्ल्यावर बाले किल्ला 3 दिशेला 3 डोंगर दाखवले आहेत. त्यांचे शिक्षक त्यांना चांगले मार्गदर्शन करत आहेत. किल्ल्याचे वर्णन करताना 8 ते 10 विद्यार्थ्यांचा सहभाग आहे, हे विशेष आहे.
कारण किल्ला तयार करताना आम्हाला शिवाजी महाराजांचा इतिहास याची माहिती मिळते, भौगोलिक परिसराची माहिती मिळते, इत्यादी जे ज्ञान आम्हाला मिळते हे आवर्जून सांगतात. महाराष्ट्रातील राजकीय माहिती, संत परंपरा इत्यादींची माहिती मिळते. याशिवाय विद्यार्थी सांगतात, दर रविवारी आम्ही एकत्र जमतो, मराठी भाषा शिकतो, मराठी भाषा लिहितो, वाचतो, वेगवेगळ्या विषयांची माहिती मिळते. शिक्षक आम्हाला बहुमोल मार्गदर्शन करतात. किल्ला तयार करताना सर्व विद्यार्थ्यांचा सहभाग अतिशय चांगला आहे. कारण एवढ्या लांब राहून मराठी भाषा जतन करणे, तिचा विकास करणे, तिला त्याची वृद्धिंगत त्याचा वाढवणे, आणि यासाठी हे परदेशातले विद्यार्थी झटतात, पालक झटतात, शिक्षक झटतात. याबद्दल त्या ठिकाणी सांघिक कौशल्य, सांघिक प्रयत्न, यामुळे अल्बानी मराठी शाळेला प्रथम क्रमांक दिलेला आहे तिथं. हे आवर्जून त्या ठिकाणी मला सांगायचे. त्या ठिकाणी अल्बानी मराठी शाळेला त्या ठिकाणी खूप खूप धन्यवाद. त्या ठिकाणी त्या 5 शाळांचे अभिनंदन तिथं तिथं धन्यवाद त्या ठिकाणी तिथं. मला परीक्षक म्हणून त्या ठिकाणी मला काम करण्याची संधी दिली, याबद्दल आमच्या सुनबाई पूनम शिरवळकर यांचे खूप खूप अभिनंदन त्या ठिकाणी. आणि सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे पुनश्च अभिनंदन त्या ठिकाणी. धन्यवाद. इतक्या सुंदररित्या तुम्ही सगळे किल्ले पाहिले, म्हणजे 70 किल्ले पाहून त्यातून नंबर काढणं ही सोपी बाब नाहीये. प्रत्येक किल्ल्याचा बारकाईने अभ्यास तुम्ही पण केला, म्हणजे परत एकदा तुम्ही पण त्या बालपणात गेला आणि ज्या पद्धतीने लहान असताना, म्हणजे आता आमची मुलं लहान असताना, परत आमचं नाव म्हणजे मुलं. ओके ओके. तुमची मुलं लहान असताना पण तुम्ही ते किल्ले बनवले, त्याचा अनुभव घेऊन आता नातवांच्या इथल्या जेवढी मराठी शाळांची मुले आहेत ती सगळी तुमच्या डोळ्यासमोरून गेले. त्यांचे आशीर्वाद असू देत. आणि सगळ्या विजेती टीमचे खूप खूप अभिनंदन आणि तुमचे कौतुक करावे तेवढे कमी. संपूर्ण रिझल्ट आम्ही परत एकदा ह्याच्यावरती शेअर करूया राहुल सर. बाकी कोणाला म्हणजे पॅरेंट्सना काही मनोगत करायचं असेल तर हा, म्हणजे तुम्ही मला पहिले सांगावं लागेल, एकतर मावशी आणि काका खूपच तुम्ही अगदी मनापासून सगळ्या मुलांचं कौतुक कौतुक केलं ना, कुठला किल्ला कसं काय कळेना बिलकुल की कसा नंबर द्यायचा काय नाही. पण खूप प्रयत्न केले. हो. आणि नाही, नंबर तुम्ही दिलात, पण तुम्ही ज्या प्रकारे, असं जणू काही तुमचीच नातवंड आहेत, इतक्या अगदी इतक्या प्रेमानं तुम्ही ते पाहिलं, त्याबद्दल धन्यवाद. आणि पूनमताई, माझी एक चूक आहे, 1-2 किल्ल्यांचे व्हिडिओ माझ्याकडनं पिट्सबर्गचे अजून राहिले पाठवायचे. माझ्या पोरांचा पण राहिला, किल्ला केला, सगळे व्हिडिओ केला. पण हो. एनिवेज, पण म्हणजे अच्छा. त्यांना मागे मिळालेली आहेत बक्षिसं, सो दुसऱ्यांनाही चान्स मिळाला पाहिजे. पण ओके. खरंच तुम्ही खूप छान परीक्षण केलं, आणि दरवर्षी तुम्ही या परीक्षण करायला, त्याबद्दल आत्ताच तुम्हाला मी ग्वाही देतो. आणि तुम्ही नुसतं परीक्षण नाही केलं, तर तुम्ही प्रत्येक किल्ल्याची डिटेल माहिती पण सांगत होतात, ते पण मला खूप आवडलं. ती मुलं किती बारकाव्यानं किल्ला बघतात, एखादी गोष्ट आपण अगदी वरवर बघतो गोष्टी, पण मुलांची निरीक्षण शक्ती किती अशी, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी पण ते किती छान पिकअप करतात आणि उतरवतात. ते खूप तुम्ही छान सांगितलं. धन्यवाद. मस्त वाटलं. खूपच छान. आणि बरेच कष्ट घेतलेत काकू तुम्ही जरा. तर सगळ्या मुलांचं कौतुक. ओके. थँक्यू. छान सगळ्या तुम्ही मुलं एवढी परदेशात राहून तुम्ही माझी मुलं आहेत आणि तुम्ही एवढे माझ्या नातवंडांना पुढे देताय, एवढे त्यांना शिकवताय, एवढं माहिती करून देताय, इथं इंडियात आल्यानंतर किल्ले दाखवतात. खरं तुमचं कौतुक आहे मला. आणि म्हणजे आजचा दिवसही एक चांगला आहे. म्हणजे 6 जूनला राज्याभिषेकाला 350 वर्ष झाली. आज 6 डिसेंबर आहे. तर आजचा निकाल जाहीर करतोय. परत एकदा पहिले तर, आणि सगळ्यात राहून गेलेलं म्हणजे पूनमताई, तुमचे आधी पहिले आभार. तुमच्या बरोबर जे 7 जण तुमच्या बरोबर काम करत होते त्यांचे आभार. तुम्ही सगळ्यांनी सॉर्टिंग खूप छान केलं.
पूनमताईंनी हा विषय लावून धरलात. जरी आम्ही चालू केलं असलं तरी पूनमताईंनी ते मागचे 4-5 वर्ष मला ते हे फॉलोअप करतात, पुश करतात, चला राहुलजी आता आपल्याला चालू करायचे किल्ले स्पर्धेचं फॉर्म चालू करायचं आहे, त्या मला एकदम असं अप टू द मार्क ठेवतात. तर त्यांचे पहिल्यांदा आभार. खूप खूप धन्यवाद. आणि ज्यांचे किल्ले आलेत त्यांनी बोलायला हरकत नाही, तुमचे व्हिडिओ चालू करून तुम्ही बोलू शकता. मी बघतोय बरेच जण आहेत इथे. काय कुणाला बोलायचं असेल तर सांगा. तृप्तीताई. हा. मी श्रेयान धानोरकरची आजी. त्याच्या आईनी म्हणजे आईने जास्त कष्ट घेतले त्याच्याकरता किल्ला बनवण्यासाठी. आम्ही फक्त मदत करत होतो आणि इथे राहून तो मराठी त्यांनी शिकावं, बोलता यावं म्हणून तन्वी त्याच्या आईने खूप कष्ट घेतले. आम्ही घरातही मराठीत बोलतो. रात्री झोपताना अशाच गोष्टी सांगतो, बोधप्रद गोष्टी सांगतो आम्ही त्याला. तो छान बोलतो मराठीमध्ये. आम्हाला खरंच कौतुक वाटलं. तुम्ही त्याचे डायलॉग्स पण म्हणून दाखवलेत. खूप छान वाटलं आम्हाला. आता तो घरी नाहीये खरं, बाहेर गेलाय. तो असता तर अजून छान वाटलं असतं त्याला. रेकॉर्डिंग आहे ताई, रेकॉर्डिंग आहे, मी पाठवेन तुम्हाला. ते आत्मसातही केलंय. छान वाटतं. खूप खूप छान. आणि म्हणजे सगळे एवढे 70 व्हिडिओ तुम्ही काका काकूंनी बघून सगळं केलं. खूप छान. खूप आभार. खरंच खूप मोठं काम आहे हे. छान वाटलं आम्हाला पण. थँक्यू. धन्यवाद धन्यवाद. आणि या सगळ्या किल्ल्यांचे फोटो आणि त्याचबरोबर त्याच्याबद्दलची माहिती आपल्या बृहन महाराष्ट्र मंडळाच्या जानेवारीच्या वृत्तामध्ये दिली जाईल. तर कृपया ते बघा. म्हणजे त्याच्यात आम्ही व्यवस्थित त्यांना आपण त्यांना पूर्णपणे त्यांचं कव्हरेज म्हणू त्याला, किंवा आपण त्यांना पूर्णपणे त्यांचे फोटो आणि सगळं त्यांच्याबद्दल देऊ. तर पूनमताई आपण त्याच्यावरती काम करूया. धन्यवाद. आणि काका काकू आम्हाला बघितल्यावरच बरं वाटतं. विशेषतः आमच्यासारखे जे लोक आहेत ज्यांना आपल्या आई वडिलांची आता आठवण येते आणि आठवणीतच आहेत जे आमच्या, तर तुम्हाला बघून आता इतकं म्हणजे डोळ्यात पाणी येतं की इतक्या तन्मयतेने तुम्ही काम केलं. तर आम्हाला निश्चितपणे असं वाटलं की आपलेच आई वडील भेटले. हो ना. पुनमने सांगितलं की आई यांना तुम्ही हे केलं पाहिजे. आणि खरंच तुझी धडपड, तुझे ते प्रयत्न, तुमच्या सगळ्यांचा पाठिंबा आहे म्हणून आम्हाला सुद्धा खूप आनंद होतोय. असे तुम्ही एकत्र या आणि असे काम तुमचं चालू ठेवा. आमचे आशीर्वाद आहेत. छान वाटलं. मस्त. आज सकाळी 5 वाजल्यापासूनच आई यांना तयार होऊन बसलेत की नाही आज भेटायला मिळेल. ज्यांचे फक्त व्हिडिओ पाहिले होते आतापर्यंत त्या मुलांना प्रत्यक्षात भेटता येईल इथे आल्यानंतर. ते खूपच उत्साही होते आज सकाळपासून. खूप छान. बोला. बोलू? हा, हा, नमस्कार. मी शीतल सानप, मनस्वी सानपची आई. मायबोली मराठी शाळा 4 जणांनी मिळून जो किल्ला बनवलेला त्या संदर्भात खूप खूप आभार. काका काकू तुम्ही खूप छोट्या छोट्या गोष्टी अगदी मुलांची नावं घेऊन त्या सगळ्या टिपून ठेवल्यात आणि ते बोललात. ते त्यांच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्यांच्यापैकी काही जणांनी तर किल्ला अजूनही पाहिलेला नाहीये प्रत्यक्षात. पण तुम्ही सांगितल्याप्रमाणे यावेळेस जेव्हाही आम्ही पुन्हा जाऊ आता, तर गेल्यानंतर त्यांना बघायला नक्की घेऊन जाऊ. अगदी. तुम्ही इकडे किल्ला पाहिला का? आमच्या घरी सुद्धा. हो, नक्की नक्की. खूपच छान वाटलं तुम्हाला दोघांना पाहून. आम्हाला तुम्ही भेटला, खूप छान वाटलं. मस्त छान छान. धन्यवाद. आम्ही बोलतोय आमच्या यातला. तर मी अमेया बोलतोय. तर धन्यवाद आजी आजोबा. मला किल्ला करण्याचा अनुभव खूप आवडला आणि दरवर्षी मी किल्ला बनवतो आणि शिवाजी महाराजांची गोष्ट वाचतो आणि ते मला करायला खूप आवडतं. आणि मी माझ्या मित्रांना पण किल्ला माझा दाखवतो आणि ते मला खूप करायला आवडतं. हो, छान केलंच बेटा. छान. खूप खूप अभिनंदन तुझं. मस्त. धन्यवाद केलं होता तू सांगताना. आणि हे मराठी छान बोलला एकदम. सो खरंच कौतुक. मस्त. धन्यवाद. छान.
अजून सांगायचं? मिरपूर नसतं. बनवायची मी बनवते, तुम्ही पहा. नाही